बटाट्याच्या रसमध्ये ही एक वस्तू मिसळून अगर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावला तर चेहऱ्यावरील सुरकुत्या, वांग, पिगमिटेशन, चेहऱ्यावरचा काळेपणा सर्व काही चेहऱ्यावरील समस्या दूर होतील. हा इतका उपयुक्त असा हा घरगुती उपाय आहे. माझ्या आजींनी आज मला हा उपाय सांगितला तर मी विचार केला का नाही तुमच्याबरोबर पण हा जी घरगुती रेमेडी आहे शेअर करू. चला मग सुरुवात करूया. इथे आपल्याला लागणार आहे एक बटाटा. बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्याचे 2 भाग करायचे. बटाटा इथे मी थोडा मोठा घेतलेला होता म्हणून अर्धा भाग मी वापरत आहे. अगर तुमच्याकडे छोटूसा बटाटा असेल तर त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. बटाटा स्वच्छ धुवून झाल्यावर त्याची साल काढायची काही अशी गरज नाही आहे. तुम्हाला वाटलं तर साल काढू शकता, पण मी सालीसकट इथं हा बटाटा खिसून घेत आहे. माझ्या प्रिय सखींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघत आहात नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. त्याचबरोबर ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे बटाटा छानपैकी खिसून झालेला आहे. आता हा खिसलेला बटाट्याचा नक्की वापर करायचा कसा ते बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अखेरपर्यंत बघावा लागणार आणि त्यामध्ये मी काही अशा टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होऊन चेहरा तुमचा दुधासारखा गोरा दिसेल. आता इथे एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये गाळण घ्यायचं आणि त्या गाळण ठेवल्यावर त्याच्यावर आता आपण खिसलेला बटाटा घालायचा आणि बटाटा हलक्या हाताने प्रेस करत त्या बटाट्याचा आपल्याला वाटीमध्ये रस काढून घ्यायचा आहे. आपण इथे बटाट्याच्या रसचा आज वापर करणार आहे. कच्च्या बटाट्यामध्ये असे काही गुणधर्म असतात ज्यामुळे नॅचरल ब्लिचिंग होते. त्याचबरोबर त्यामध्ये स्टार्च असतो आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण असतं. त्यामुळे चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करण्यास बटाट्याचा रस खूप फायदेशीर आहे. तर आपण इथे वापरणार आहे बेसन. बेसन हे प्रत्येकाच्या घरात इझिली मिळतं आणि बेसनाचे खूप सुंदर फायदे आहेत. हे नॅचरल क्लिनिंगचं काम करतं. जे पण चेहऱ्यावरती डाग असतात, जे टॅनिंगमुळे जो चेहरा डल झालेला असतो, पूर्ण चेहरा टॅन झालेला असतो, उन्हामुळे चेहरा स्किन बर्न झालेलं असतं, हा जे प्रॉब्लेम आहेत हे ह्या बेसनमुळे पूर्णपणे सॉल्व्ह होतात. आता बघा, हे बेसन ह्या बटाट्याच्या रसमध्ये आपल्याला छानपैकी एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे. नंतर आपण इथे घेणार आहे हळद. हळद पण खूप सुंदर असा आपल्या चेहऱ्यासाठी काम करतं, ज्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या जे पण डाग आहेत ते दूर करण्यासाठी आपल्याला हे हळद खूप फायदेशीर होणार आहे. हळद नंतर आपण इथे घेणार आहे ऑरेंज पील पावडर, म्हणजे संत्र्याच्या सालीचं इथे पावडर घेतलेलं आहे. ह्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण असतं, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या, डाग, काळेपणा दूर करण्यासाठी हे सुद्धा खूप महत्त्वाचं काम करतं. आता बघा, हे ऑरेंज पील पावडर तुम्ही घरीसुद्धा तयार करू शकता, अन्यथा तुम्हाला मार्केटमध्ये हे एकदम इझिली भेटेल. आता हे सगळे पदार्थ एकजीव होऊसपर्यंत छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत. आता हा जो आपण पॅक तयार केलेला आहे त्याला अप्लाय कसं करायचं चला ते पण बघूया. सर्वप्रथम चेहरा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा. धुवून घेतल्यानंतर चेहऱ्यावर हा पूर्ण फेस पॅक लावून घ्यायचा. इथे तुम्ही फेस पॅक ब्रशचा पण वापर करू शकता, पण मी हातानंच अप्लाय करत आहे. पूर्ण चेहऱ्यावर हा पॅक लावून घ्यायचा आणि त्याला मिनिमम 10 मिनिटे आपल्याला सुकत असंच ठेवायचं आहे. त्यामुळे ह्याच्यातले जे पण गुणधर्म आहेत ते पूर्णपणे आपल्या चेहऱ्यामध्ये ऑब्झर्व होतात, म्हणजे आतपर्यंत मिसळतात. त्यामुळे चेहऱ्यावरच्या ज्या पण प्रॉब्लेम असतात सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला मदत होते. आता इथे बघा 10 मिनिटं झालेली आहे. हा पॅक छानपैकी सुकलेला आहे, पण आता आपल्याला लगेच हा पॅक धुवून घ्यायचा नाही. इथे मी रोज वॉटरचा स्प्रे चेहऱ्यावर करत आहे, कारण थोडंसं आपल्याला पॅक हा लूज करून घ्यायचा आहे. नंतर आपल्या दोन्ही हातानं छानपैकी चेहऱ्यावरती हलक्या हातानं मसाज करायचा आहे. जास्त चेहऱ्यावर ताण द्यायचा नाही, जास्त स्किनला आपल्याला इथं खेचवायचं नाही आहे. इथे बघा, हलक्या हाताने बोटांनी आपल्याला इथे मसाज करून घ्यायचा आहे. मसाज एक मिनिमम 5 मिनिटं केल्यानंतर नॉर्मल थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. ही रेमेडी कशी वाटली नक्की